महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि यावरून आता भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी महाविकास आघाडीला 5 प्रश्न विचारलेत। या प्रश्नांचं उत्तर देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। महाविकास आघाडीला विधानसभेनंतरच मत चोरी का आठवली? भाजप जिंकली तर ईव्हीएमवर शंका घेणं हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का? निवडणूक प्रक्रियेवर शंका आहे तर महाविकास आघाडीचे खासदार आमदार राजीनामा देणार का? आणि लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी काही करणार का? महाविकास आघाडी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करतंय असा सवाल भाजपकडून विचारण्यात आलाय। या प्रश्नांची उत्तरं नसतील तर मत चोरी नाही, महाविकास आघाडी नेत्यांची मत चोरीला गेले हे सिद्ध होईल अशी टीका बन यांनी ट्विट करत केली आहे। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। तुम्ही एक ट्विट केलंय, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे, त्या संदर्भातलं काय नेमकं आपलं म्हणणं? खरं तर महाविकास आघाडी यांनी निवडणूक आयोगाची भेट घ्यावी त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही, परंतु लोकसभा निवडणुकीला 48 पैकी 30 जागा जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या तेव्हा हाच निवडणूक आयोग होता, तेव्हाच ही ईव्हीएम मशीन होती आणि तेव्हा अशाच पद्धतीची मतदार यादी होती। त्याबद्दल महाविकास आघाडी चकार शब्द काढायला तयार नाही। जेव्हा भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, जेव्हा महाविकास आघाडी जिंकते तेव्हा ईव्हीएम आणि बाकी मतदार यादी सगळं काही योग्य असतं। हा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा महाविकास आघाडीच्या वतीनं केला जातोय। खरं तर हा महाराष्ट्रातील मतदारांचा आणि जनतेचा अपमान आहे। त्यांनी महाविकास आघाडीला नाकारलं, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला स्वीकारलं, तरी देखील अशा पद्धतीनं मतचोरीच्या नावाने आरडाओरडा करून बोंबा मारून या ठिकाणी मतदाराचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जातोय। खरं तर त्यांना निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि मतदार यादी यावर एवढीच शंका असेल तर जे महाविकास आघाडीचे 30 खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्यांचा आधी ते राजीनामा घेणार आहेत का? विधानसभेत त्यांचे काही आमदार निवडून आले त्यांचा ते राजीनामा घेणार आहेत का? याबद्दल त्याची उत्तरं त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून द्यायला हवी। जर का या प्रश्नाची उत्तरं महाविकास आघाडीकडे नसतील तर मतचोरी नाही तर यांची मती चोरीला गेलेली आहे हे या निमित्ताने सिद्ध होईल। ठीक आहे नवनाथजी, आपला मुद्दा लक्षात आला, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी। पुढची बातमी, माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्यावी लागली असं धक्कादायक विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्य मुस्लिम खाटीक समाजाच्या मेळाव्यात गणेश नाईक बोलत होते। नाईकांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। हरिण लेके आते कौन? हाँ, चांदपुरी सी हजारा जी मेरे लिए हरिन का बच्चा लेके आया। मुझे कहाँ से लाया? तो बोलते बकरी के काफिले में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने अरे अभी अभी अपनी इधर नहीं रख सकते, अभी उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास में लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको? यानी अपन प्यार से संभाले लेकिन कानून के तौर पे गुन्हा है। आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवच्या वादात आता मुंबईच्या अनेक भागात पोस्टर लागलेले आहेत। आय लव्ह देवाभाऊचे पोस्टर मुंबईत लागले। देवाभाऊंसोबत आय लव्ह बुलडोझर बाबा असं लिहत योगी आदित्यनाथ यांचा फोटो असलेला देखील पोस्टर ठिकठिकाणी लागले असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला मोठी बातमी, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहे। या भेटीसाठी शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, शेकापचे जयंत पाटील, रईस शेख आणि वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत। मतदार यादीतील त्रुटी, नावं गळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दुपारी 1:30 वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। हा विषय एका पक्षाचा नाही, मतदार यादीतले घोटाळे, ईव्हीएमचे घोटाळे, निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार, भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे। म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात।
हे एकट्याचं कामच नाहीये. संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची आज भेट घेणार आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे देखील असणार आहेत. हे महत्त्वाचं काय अपडेट? मनसेच्या वतीनं खरं तर यापूर्वी 2 वेळा मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी असा दोघांचीही भेट घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते खरं तर 2 वेळेला यापूर्वी मांडण्यात आलं आहे. परंतु असं लक्षात आलं की एकट्या पक्षानं मिळून हे करणं तितकं सोपं नाही आहे. त्यापेक्षा सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन सगळ्या राजकीय पक्षांनी जे या मुद्द्यावर ज्यांचे मतभेद नाही आहेत किंवा या मुद्द्यांवर ज्यांचं एकमत आहे अशा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित यावं म्हणून मनसेनं पुढाकार घेतला. त्यांनी सगळ्यांना निमंत्रणं दिली. मग ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो, इतकंच काय तर भाजपला सुद्धा असं पत्र देण्यात आलेलं होतं की त्यांनी ही जी सामूहिक किंवा ही सर्वपक्षीय जी भेट आहे या भेटीमध्ये सहभागी व्हावं. परंतु साहजिक आहे की सत्ताधारी पक्षापैकी कुणीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परंतु विरोधी बाकावरचे जेवढे सगळे पक्ष आहे या सगळ्या पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. मग ते महाविकास आघाडीचे असो किंवा महाविकास आघाडीच्या बाहेरचे असो. महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष, त्याचबरोबर मनसे, त्यानंतर इतर पक्ष जे आहे ते सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये एकत्रित येणार आहेत आणि त्यांच्या मतदार याद्यांच्या संदर्भात, निवडणुकीची प्रक्रिया जी राबवली जाते त्या संदर्भात जे काही आक्षेप आहे, ज्या काही महत्त्वाच्या त्रुटी त्यांना राहिल्याचं वाटतंय, या सगळ्यांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना दिली जाणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी, या त्रुटी पूर्ण केल्या जाव्या आणि येणारी निवडणूक ही पारदर्शकपणे लोकशाही मार्गानं घेतली जावी अशी विनंती त्यांच्या वतीनं केली जाणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की ही भेट झाल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर त्यांचं काय म्हणणं आहे याची एक सामूहिक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, ज्याला महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःसुद्धा उपस्थित राहतील. म्हणजे एकाच मंचावर आपल्याला काँग्रेस आणि मनसे बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे 4ही पक्ष आपल्याला एकाच मंचावर बघायला मिळतील. याच मंचावरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही नवीन बाबी आपल्याला कळू शकतील. जर या मुद्द्यावर मनसे आणि काँग्रेस एका मंचावर येत असेल तर पुढे येत्या काळात राजकीय दृष्ट्या सुद्धा हे 2 पक्ष एकत्रित निश्चितच या भेटीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणाली, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ओमकार हत्तीनं थैमान घातलेलं आहे. गोवा राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा, मडुरा या परिसरात दिवसाढवळ्या ओमकार हत्ती दिसतो. याच ओमकार हत्तीवर ड्रोनच्या माध्यमातून वनविभाग लक्ष ठेवून आहे. याच ओमकार हत्तीचा शेतीतून फिरतानाचा व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. हा व्हिडिओ व्हायरल होतोय.